त्याचं आधीचं नाव आहे मुकेश मदनलाल गोंडाने आणि परत आता नाव ठेवलेलं आहे इरफान ताहेर मनियार. ताहेर मनियार यांनी माझ्या वडिलाचंच नाव. मी म्हणले माझ्या जीवाला धोका आहे. परत चाकू घेऊन आलत माझा भाऊ मारायला आणि सगळे लोकांनी पण बघितले तिच्या हातात चाकू होती आणि सगळ्यांच्या समोर म्हणला तर हिला मी मारूनच टाकणार आहे म्हणून जीवानं. मग नंतर 2 लेकरं झाल्यावर मला म्हणले की मी एमपीचा आहे आणि मला आई वडील सगळे आहेत. आधी तर म्हणले की कोण पण नाही, मी लावारीस आहे म्हणलं. आणि आता म्हणतात की मला माय बाप सगळे आहेत म्हणले. मुलीला नेले 2 महिने एमपीला, परत मला पण नेले. मग नेल्यानंतर मी बघितले, जाऊन राहून आले. मग आल्यानंतर मी सगळ्यांना म्हणले घरी की मी राहणार नाही मी हिच्यासोबत आणि माझ मी एकटी राहते 2 लेकरं घेऊन करून. मैं क्या किया, इनके अब्बा अम्मी को मैं झूठ बोला कि मैं मुसलमान को, पर मैं हिंदू का था. पहले मेरे को पता नहीं था और बाद में फिर जब ये हो गया तो शादी उदी करे तो कैसा है, मैं पहले हिंदू का था, बाद में फिर मुसलमान हुआ. अभी क्या है, तकलीफ़ क्या है कि इसका नाम मेरा नाम एक जगह आ रहा है, इसको मेरे वजह से बहुत तकलीफ़ हो रही है. और मैं जो इसको फंसाया हूँ और इसके भाई ने मुझे ने कल रात में आके इसका गला भी दबाया, इसको मारा भी और इसकी माँ भी शामिल है. और सबसे ज़्यादा कसूर मेरा है इसमें कि मैंने इसको धोखा दिया हूँ और जो भी होगा तो उसको वास्ते मैं भुगतने को तैयार हूँ और मैंने भी इसे मारा. नवऱ्याने तिचं स्वतःचं घर पाडलं आणि आता त्यांच्याकडे राहिला अक्षरशः घर सुद्धा नाही. काय नेमकं प्रकरण आहे आपण समजून घेणार आहोत. या संदर्भात बऱ्याचदा पोलिसांमध्ये तक्रारी देण्यात आल्या, एसपी ऑफिसला सुद्धा तक्रार देण्यात आलेली आहे. पोलीस आपापल्या परीने चौकशी करत आहेत, मात्र न्याय अद्याप या. आधीचं नाव आहे मुकेश मदनलाल गोंडाने आणि परत आता नाव ठेवलेलं आहे इरफान ताहेर मनियार. ताहेर मनियार यांनी माझ्या वडिलाचंच नाव. माझ्या वडिलाचंच नाव ठेवून फसवणूक केलेली आहे. माझं लग्न झाल्यानंतर लावल्यात नाव. लग्न झाल्यानंतर नाव बदललं त्यांनी. बरं, मग काय काय नेमकं झालं सांगू शकता का? मग 12 वर्षानंतर लग्न झाल्यानंतर 12 वर्षानंतर 2 लेकरं झाल्यावर मला म्हणले की मी एमपीचा आहे आणि मला आई वडील सगळे आहेत. आधी तर म्हणले की कोण पण नाही, मी लावारीस आहे म्हणलं. आणि आता म्हणतात की मला माय बाप सगळे आहेत म्हणले. मुलीला नेले 2 महिने एमपीला, परत मला पण नेले. मग नेल्यानंतर मी बघितले, जाऊन राहून आले. मग आल्यानंतर मी सगळ्यांना म्हणले घरी की मी राहणार नाही मी हिच्यासोबत आणि माझ मी एकटी राहते 2 लेकरं घेऊन करून खाते म्हणले मी. कोण पण लेडीज असं बर्दाश्त करू शकत नाही. बरोबर, धोका. हो हो. तर मग आता सध्या तुम्ही FIR केलेली आहे, त्याच्यामध्ये असं नमूद केलंय की तिथं घर पाडण्यात आलं तुमचं. तर ती जागा कोणाच्या नावावर होती आणि घर का पाडण्यात आलं? जागा माझ्या नावावरच होती आणि घर पाडण्याचं कारण आहे की ते घर माझ्या भावाच्या नावावर कर म्हणत होतं. नाहीतर विकून मला पैसे दे, विकून मला पैसे दे, मी जाणार आहे एमपीला. मग मी विकून कशाला पैसे देऊ? लेकरं आहेत ना, 2 लेकराला काय लागत नाही का? एकतर घरकुल मंजूर करून मी घर बांधले होते आणि बचत गटातून पैसे घेऊन मी घर बांधले होते आणि माझे पप्पाचं शेत होतं ते विकून त्यांनी पण मला थोडे पैसे दिलते. लग्नात काही सुद्धा दिले नाहीत, असंच उचलून दिल्यात म्हणून एका जोड्यामध्ये लग्न करून दिल्यात म्हणून. ठीक आहे. मग तर तुम्ही या संदर्भामध्ये मग पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो? हा, घर मोडल्यानंतर मी गेले, इथं एसपी ऑफिसला पण गेले आणि किल्लारी पोलीस स्टेशनला पण गेले. त्यांनी चालू आहे त्यांची. ठीक आहे. मग हे किती दिवस झाले या सगळ्या घटनेला? 1 वर्ष. 1 वर्ष. 8-9 महिने. हा, 1 वर्षाच्या जवळपास. मारहाण कारण की माझ्या भावानं आणि माझ्या मामानं म्हणले की घर तर पाडल्यात, तर आता घर पाडून तर त्यांना तर काही भेटलं नाही, नुकसानच झालं. तर आता तिथं ठेवून काही उपयोग नाही, तर ती जागा विकून इथं लातूरात कुठेतरी खुली जागा घ्या आणि शेड मारून राहावा. कुठपर्यंत तुम्ही असं भाडा घालत हिंडणार? शेड मारून राहावा, किरायानं तर वाचणार तुम्ही म्हणल्यानंतर मग मी सांगितले, गिराईक आणले विकायला. मग त्यांना दाखवायसाठी, कब्जा द्यायसाठी मी गेलते. तर गेल्यानंतर तू कशाला आलीस म्हणून, इथं यायचं नाही म्हणून मला आमच्या आईनं, भावानं इस्माईल ताहेर मनियार, पुन्हा इरफान ताहेर मनियार नवरा, पुन्हा भाऊजाई मुस्कान इस्माईल मनियार, पुन्हा बहीण माझी नशिमा काहीतरी नाव आहे दुसरं, सगळ्यांनी मिळून मला मारले. ती मारले, माझ्या मुलाला पण मारले. मग तेच तक्रार घेऊन मी पोलीस स्टेशनला किल्लारीमध्ये
गेले होते. तर तिथं पण येऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर मला मारले आणि मग पोलिसांना मी सांगितले असं असं मला मारायलेत म्हणून. बाहेर पण येऊन मारायलेत रोडच्या. मी बाहेर गेल्या गेल्या पोलीस स्टेशनच्या बाहेर. मग त्यांनी मला गाडीत मी म्हणले माझ्या जीवाला धोका आहे. परत चाकू घेऊन आलत माझा भाऊ मारायला आणि सगळे लोकांनी पण बघितले तिच्या हातात चाकू होती आणि सगळ्यांच्या समोर म्हणला तर हिला मी मारूनच टाकणार आहे म्हणून जीवानं. मग मी असं सांगितल्यानंतर पोलिसांना मग पोलिसांनी मला गाडीत बसवून सेफ्टी आणून सोडले. बस स्टँड मध्ये आणून सोडले आणि बस स्टँड मधून मला एसटीत बसविले. मग मी आले. जेवढं नुकसान झालंय तेवढं त्यांच्याकडून भरपाई करून द्यावं मला आणि परत त्यांना कड़ी सजा मिलना. वो खुलेआम घूम रही है ऐसा करके पूरा तोड़ के और मेरे को बदनाम करके. लियाकत बी ताहिर मनियार, इरफान ताहिर मनियार, इस्माइल ताहिर मनियार, मुस्कान इस्माइल मनियार, परत मुजमिल ताहिर मनियार पण आहे पण तिनं पळून गेलाय घर तोडून कुवेतला. दुसऱ्या दिवशी तिकीट बनवून तिनं गेलंय कुवेत. माझं जेवढं नुकसान झालंय तेवढे भरपाई करून द्यावी. 1.5 लाख रुपये घरकुलचे मंजूर झालते. परत मी बचत गटातून घेतले होते पैसे आणि थोडे बहुत माझ्या सेव्हिंगचे होते. माझ्या घरातलं सामान पण भरपूर होतं ते पण विकून खाल्ल्यात तिने सगळेजण मिळून. आणि माझं घर तोडून आमच्या आईच्या घरात ते राहतो आणि आईच्या घरात कोण पण राहत नाही. म्हणजे सून नाही ना लेक नाही कोण नाही. नुसतं जावाई आणि सासू राहतात आणि त्यांचे वेगळे संबंध आहेत. ती मी म्हणजे खुल्लं बोलणार नाही. तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. लेकीला हाणून लावून जावायला ठेवल्यात आणि जावायला त्यांचं फला टिकून 1.5 लाख रुपये दिल्यात. जेसीबी लावून त्यांचं घर पाडण्यात आलं आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला दिसू शकतं की कशा पद्धतीने घर पाडलं. घरातल्या बऱ्याचशा गोष्टींचं नुकसान झालं. हे सगळं होऊन आता 8-10 दिवसापूर्वी त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली. म्हणजे त्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे. त्या सेफ्टी पण इथं फिरू सुद्धा शकत नाहीत. या सगळ्यामध्ये प्रशासनानं आता व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. किल्लारी पोलीस स्टेशनचे सगळे जे पोलीस आहेत त्यांनी